नव्या नवरीच काय तुमच्या बायकाला तुम्ही ड्रेस आणले. हा बाबा ठीक आहे, पण मग आता आणताय तर आम्हाला जरा वेगळंच वाटतंय दादा. वेगळं कसं वाटते पहिलं कसं आणतात ते. मग तुम्ही तुमच्या बायकाला हे आणले ड्रेस आणले. महिला आणलं का? काय महिला आणत नाही आता गावून आले तर मग आता ही ड्रेस घालशील का तू? नाही मग मानवराला ड्रेसच भेटता इथं. पोरानं ड्रेस आणले मग मी तुला साड्या आणले. माहिती नाही आम्हाला आणलेले. आईला 2 साड्या आणल्यात बघा आणि दाखव. नाही काय वाटतं आई, काय लोकांचं असं वागणं बरोबर आहे का चुकीचं आहे? कसं? मी गाईला चारा देत होतो तर मी रोडच्या एका साईडला टाकला. हं. तर तो माणूस म्हणत होता की आमच्या दारासमोर टाकू, आमच्या दुकानासमोर टाकू नका, आम्हाला झाडाला त्रास होतो, गाई कचरा करता. आता रोडवर त्यांचा अधिकार आहे का? काहीच नाही. मग उगाच बोलायचं म्हणून बोलायचं का काय, मला काही समजलं नाही. सकाळी म्हटलं सकाळ सकाळी जरा डोकं नाही लावायला पाहिजे आपण. काय म्हणते, हो आपण चांगलं काम करायसाठी गेलतो मग दाराच्या लांब टाकायचं ना तू. गाय तिथं असं की आजीला पैसे वगैरे येतात नाही का आजी? झालं आता ते तुमचं बंद होऊन जाईल. आता व्हिडिओ सांगितलं आपण, आता हे लोक बंद करून टाकतील तुमचं. असं कसं हा ना, मग आता ते सांगत नसतात ना, सांगितलं की ते लोक बंद करतात. काय किती येते महिन्याला आजी? 1500. आजीला 1500 येते महिन्याला. तर ही लाडकी आजी आहे आमची, म्हणजे ती लाडकी बहीण आहे, ही लाडकी आजी आहे. हा, आणि आजी तुम्ही आता व्हिडिओ सांगितलं ते आता पैसे तुमचे काही दिवसांनी बंद होतील. नाही तर हो ना. आज ना माझ्या एका माणसासोबत खूप भांडणं होता राहिले. म्हणजे तुम्हाला सांगतो नेमके विषय झाला काय. म्हणजे मला हे कळत नाही की लोकांची मानसिकता अशी कशी, कळलं का? म्हणजे काहीतरी उगाच बोलायचं म्हणून बोलायचं, किंवा काही पण आपलं बूड शेंडा नसल्यावर गोष्टी करायच्या. मी आत्ता नेमकी चारा वाटप करण्यासाठी गेलो होतो, म्हणजे चारा गाईंना चारण्यासाठी. जसं की मी 1 दिवस आड जात असतो त्याच पद्धतीनं आज आम्ही 10 वाजता गेलो होतो. दुकानं सगळे बंद होते. तो माणूस नेमकेच दुकान ओपन करायसाठी आला होता. दुकान होतं आपण जे चालतो ते पदचारी मार्ग म्हणतात ना त्याला, ते गट्टू वगैरे लावले तो होता. त्याच्यानंतर रोड होता. तर गाई रोडवर होत्या, मी त्यांना रोडवर चारा टाकला खायला, म्हणजे रोडच्या एका कडेला टाकला. तर त्या माणसाचं म्हणणं होतं की तुम्ही इथं का टाकला, तो उचलून घ्या, कारण की गाय कचरा करतात, आम्हाला त्रास झाडावं लागतं. पण रोडवरचा त्याचा काय संबंध? त्याच्या दुकानासमोर टाकलं असं ती वेगळी गोष्ट होती, किंवा ते गट्टू जे लावलेले असतात तिला टाकले अशी वेगळी गोष्ट होती. पण मग रोडवर टाकलं तर तुला त्रास का होतोय? मी ॲक्च्युअलमध्ये मी तिथंच व्हिडिओ घेत होतो, पण ठीक आहे नाही घेतला बाबा. म्हटलं जाऊ द्या, सकाळ सकाळी कुठं वाद करायचे, आपण चांगलं काम करायला चाललो आहे, उगं कशाला कोणाला डोकं लावायचं. आणि तोच विषय होतो. तर इकडे आई आलेली आहे, आईला आपण एकदा विचारूया. काय वाटतं आई, काय लोकांचं असं वागणं बरोबर आहे का चुकीचं आहे? कसं? मी गाईला चारा देत होतो तर मी रोडच्या एका साईडला टाकला. हं. तर तो माणूस म्हणत होता की आमच्या दारासमोर टाकू, आमच्या दुकानासमोर टाकू नका, आम्हाला झाडाला त्रास होतो, गाई कचरा करता. आता रोडवर त्यांचा अधिकार आहे का? काहीच नाही. मग उगाच बोलायचं म्हणून बोलायचं का काय, मला काही समजलं नाही. सकाळी म्हटलं सकाळ सकाळी जरा डोकं नाही लावायला पाहिजे आपण. काय म्हणते, हो आपण चांगलं काम करायसाठी गेलतो. मग दाराच्या लांब टाकायचं ना तू. गाय तिथं असं ते टाकलंच नाही त्याच्या दारासमोर, मग काहून रोडवर म्हणलं? होतं ना. काहून म्हणलं? उगाच बोलायचं म्हणून बोलायचं काही, म्हणजे डेलीचं आहे त्या माणसाचं, दररोज बघतो वगैरे. ठीक आहे, आता मी याच्यानंतर जर तो बोलला ना, मी डायरेक्ट व्हिडिओ काढून टाकेल त्याचा आणि त्याला दाखवेल मग काय असतं काय नाही. तर ओळखीचं आहे का? नाही ना, ओळखीचं कशाचं, कशाची ओळख ग? ओळख नाही काय पाळख नाही, रिकामं उगं आपलं डोकं लावायचं काम. बोलायचं एखाद्या माणसाला असते डोकं लावायचं काम. गरजच नाही ना. असं माझ्यासोबत खूप वेळा होत असतं मित्रांनो. याला आपण काय करावं तुम्ही सांगा बरं. हे जे इन्सिडेंट चालत राहतात ना, हे खूप वेळा होते माझ्यासोबत, खूप वेळा. म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण जर कधी काही काम करायला लागलो ना, आपल्याला खूप सारे ते अडथळे अडथळे येतात. येत असतात. हां, कोमल ये ना इकडे. कोमल आहे तिकडे, ये ना. काय करतेस तू? भाजी भाजी करते. कशाची भाजी करायली? शेवग्याची शेंगा. आज शेवगा, एवढ्या दिवसानंतर शेवगा आज स्वस्त झाला का शेवगा? 60 रुपये. 60 रुपये पावशर. रात्रीच करायची 12 होती. 240 रुपये किलो. तर मग तुला नव्हतं जेवायचं म्हणून नाही केलं. शेवगा 240 रुपये किलो. आणि खूप दिवसानंतर शेवगा दिसलाय. आणि कोमलचं पण त्याचं मन झालं तिथं बोलायचं, पण कोमल पण नाही बोलली, कारण की कोमल म्हणे की जाऊ द्या, कुठे डोकं लावताय चला म्हणून. म्हणजे तो व्हिडिओ काढलेला तो पण डिलीट करून टाका म्हणे मोबाईलमध्ये. तिथं घेतला मी व्हिडिओ, तो पुढे लावू का नको कोमल? दाखव बरं कोणता माणूस आहे. नको लावू? माणूस नाही दाखवला. नको का? नको म्हणते. नको लावू, राहू दे.
समोर वगैरे लावू नको म्हणते. आणि मला आता निघायचं आहे पटकन दिवशी. पिऊ झोपली का? हो आणि प्रीतू तर तू झोपायला झोपायली का? परिशाळेत. आज सगळे लेकरं आपापल्या कामाला बिझी आहे, झोपण्यात वगैरे. आजी कुठे गेली? झोका द्यायला ना. आजीला नमस्कार करायला बोलू ना, मग परत व्हिडिओ झाल्यानंतर म्हणते की नमस्कार करा. आणि हो, मी इथं हे गंध लावलेला तुम्ही सांगा कसं दिसतोय. दररोज लावतो, कधी लावतो कधी लावत नाही. रोज लावत दे. रोज लावत जाई म्हणते, पण काय करावं आता, लक्षात राहत आजपासून नाही. आपल्या घरात सिस्टीम बदलला. कसं रोज सकाळी उठले आंघोळ करायची, पूजा करायची, मग दादा पूजा करणार. काय बदलला आजपासून आपल्याकडे. लवकर उठलं सगळे काम होईल तुमचे. उशिरा काय उठता तुम्ही, मला ते समजत नाही. लेकरं घेऊन बसते म्हणे तू, मग आंघोळ राहते, मग पूजा राहते. आणि सकाळी 7लाच आंघोळ केली, मी पूजा करून घेतली. ते सकाळी सगळे काम रुटीनने केले ना, सगळं व्यवस्थित मग होत ते असतं. तूप बी झालं. आजी नमस्कार. आता ते नमस्कार. मोठाले का? आजीबाईचा नमस्कार खूप महत्वाचा असतो आपल्या व्हिडिओमध्ये. राम कृष्ण हरी. हा. आजी तुम्हाला माहिती आहे का, हा आपण किती वर्षापासून व्हिडिओ बनवतो? हो किती? लय वर्षापासून म्हणजे लय म्हणजे तरी एक आकडा असेल ना. हो 2-3 वर्ष झाली. हा हा आणि तुम्ही आतापर्यंत किती वेळा नमस्कार केला माहिती आहे तुम्हाला? हा रोज कधी केला कधी नाही, लक्ष राहिलं असं. हा तर आजीला बी लक्षात नाही आजीने किती वेळा नमस्कार केलाय. हा तसं तर मला पण लक्षात नाही, पण दररोज एक नमस्कार पाहिजे व्हिडिओमध्ये. तर एकंदरीत असा विषय चालू आहे. परत आता राहिला प्रश्न आजीबाईचं. ते तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही की आजीला पैसे वगैरे येतात नाही का आजी? हा अंगुठी जरा. झालं आता ते तुमचं बंद होऊन जाईल. आता व्हिडिओ सांगितलं आपण, हा आता हे लोक बंद करून टाकतील तुमचं. असं कसं हा ना, मग आता ते सांगत नसतात ना, सांगितलं की ते लोक बंद करतात. काय? किती येते महिन्याला आजी? 1500. आजीला 1500 येते महिन्याला. तर ही लाडकी आजी आहे आमची, हा येणारची. म्हणजे ती लाडकी बहीण आहे, ही लाडकी आजी आहे. हा हा. आणि आजी तुम्ही आता व्हिडिओ सांगितलं ते आता पैसे तुमचे काही दिवसांनी बंद होतील. नाही तर हो ना, हो ना, ते सांगत नसतात. हा. तुम्ही कोण सांगितलं? हा, त्यामुळे ते तुमचे बोट पण पकडायला नाही. हम्म. हा. तर आजीचा आधार अपडेट करून आणलेलं आहे, पण आजीला काही अजून ते पैसे येत नाहीये. तर ते आता काय माहित काय होतं, तर मला काही समजत नाही. आजीबाई कसं वाजे होतात? पैसे येणार आहे ना मला, कमी नाही यायचे, माझ्या हक्काचे येतं. अहो हक्काचे म्हणता तुम्ही, मग सगळ्यांना सांगू नका ना. सगळ्यांना सांगितलं की येत नाही ना. बर मग हा, तर असा विषय आहे. आणि तुम्ही कोणी काय ऐकलं असेल तर प्लीज तुमचे कानं बंद करून घ्या, नाहीतर मग आमच्या आजीचे पैसे बंद होईल. आणि ते नाही झालं पाहिजे, कारण की ते 1500 रुपयामध्ये आमचं पूर्ण घर चालत असतंय. नाही आजी? ते 1500. हा, 1500 रुपयात किराणा होतो आमचा. आजीचे जे 1500 येतात ना, आजी स्वतःसाठी नाही वापरत, ती घरातल्या किराण्यासाठी देत असते नाही का आजी? आणि आजी त्याच्यासाठी तळमळ असते. कारण की आमच्या आजीनं जे आहे ना, 500 रुपयामध्ये महिन्यानं भांडी घासलेली लोकांच्या घरी. म्हणून ते जास्त वाटते पैसे. 60 रुपये. 60 रुपये ना. हा नंतर मला जेव्हा समजायला लागलं तेव्हा ते 500 रुपये झालं आहे ना. 60 रुपये महिन्यात. हा, 60 रुपये महिना होता आजीला. आणि आजी तेव्हा भांडे वगैरे घासायची लोकांच्या घरी. 50 मग कारण तेव्हा ती किंमत जास्त होती पैसे, म्हणजे 10 घरचे भांडे. एक 2001, 2-3 साली असन. तर त्यावेळेची ती गोष्ट आहे. हा. आणि आता आजी ते 1500 येतात, तर आजी एकदम खुश आहे 1500 रुपयामध्ये. आणि आजी सरकारला अशी विनंती करेन की अजून थोडे पैसे वाढवा. विनंती करणारच नाही तरी मी का म्हणून मला 60 रुपये महिन्यापासून भेटते. बरं, हा मग आता तुमची इच्छा काय, वाढायला पाहिजे पैसे? वाढायला पाहिजे. आता बाई वय झाली, वाढा. वयाच्या मानाने आजीचे पैसे वाढले पाहिजे. आजी तुमचं वय किती सध्या? 75 आहे. तर आजीच्या 1500 रुपयामध्ये 75 रुपये वाढवायला पाहिजे. जेवढं वय आहे तेवढे एक्स्ट्रा पैसे वाढवा नाही का आजी? तेवढे 70-75 रुपये आजीला मस्त कामं येतील. आणि आपली अपेक्षा तीच आहे की हे जे पैसे चालू राहतात, श्रावण बाळ वगैरे जे काय असेल ते चालू राहिलं पाहिजे. कारण की आजीनं पहिले खूप मेहनत घेतलेली आहे. आजी सगळे जे आजी तहसीलदाराची सुद्धा भांडे घासायला जायची. तहसीलदारानंच ते आमचं रेशन कार्ड काढून दिलेलं आहे. हां, आणि आजीचे पैसे पण चालू करून दिलेले आहेत. तर एवढ्या सगळ्या सुविधा आजीला आजीच्या स्वभावामुळे भेटलेल्या आहेत. आणि काम केलं. हां, आणि खरंच आजीला आपण थँक्यू म्हणायला पाहिजे की आजीनं आपल्यासाठी एवढं काही केलंय. आणि चालूच राहतंय, दुसरा काही विषय नाही आहे. पण आता जी परिस्थिती आहे, आता माझ्या घरच्यांना पैशाची किंमत राहिलेली नाही आहे. खरं सांगतोय, ही आई असू का कोणी असू, कोणालाच राहिलेली नाही आहे. त्यांना पैसे म्हणजे काहीच वाटत नाही. आता सध्या जी रिअल फॅक्ट आहे ती सांगतोय तुम्हाला मी. तर असा विषय आहे. खरं हसू नको, खरंच सांगतोय मी. ही हसती आहे, पण जे खरं आहे ते खरंच आहे. इकडे कोमल, हां कोमल देखील आहे. कोमल, तुला एक विचारायचं आहे, ही गोष्ट बरोबर आहे का चुकीची मला सांग.
की आता सध्याच्या परिस्थितीला आपल्या घरच्यांना पैशाची किंमत राहिलेली नाही. हा बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. तुला मला ह्या गोष्टीसाठी सपोर्टच करावा लागणार आहे. नाही राहिलेली पैशाची किंमत नाही राहिलेली घरच्यांना. नाही वापरत. कोण वापरतं जपून सांग मला. कोण? आता तुला रिकामा खर्च सांगितला तर मग परत तुम्हाला म्हणशील की काय दादाकडे 2,000 आले तर काय करतात, टीव्ही घेऊन येतात. बरोबर आहे. दारावर काही आले की आई घेते. आता ठीक आहे, आता आपल्या फ्रीजमधल्या अशा तुम्हाला काही भाज्या अशा काही काढून दाखवतो की ज्याची तुम्ही रिकाम्याने ही केलेल्या आहेत. दाखवू का 2 मिनिटं? नको म्हणते. आता कशी नको म्हणते? मग मला सपोर्ट का करत नाही तू? हा सांग. त्यात मिरच्या आहे, कोथिंबीर आहे, टमाटे आहे. ते लांबवर वस्तू नाही. मिरच्या कोथिंबीरचं बोलतच नाही मी. मग भाज्या नाही त्याच्यात. मेथीची भाजी. हा मी काल केली मेथीची भाजी. आता आज उपास आहे आई, त्यांना मग संध्याकाळी करू. बर. आणि आपल्या घरी वाया किती जातं तुला माहिती आहे का? कुठलं काय वाया जातं? ती मला फ्रीज नको उघडू देऊ, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला उघडू देत नाही, दाखवू देत नाही ना, नको दाखवू देऊ, काही प्रॉब्लेम नाही. पण सगळ्यांना जे कळायचं ते बरोबर कळून जातं. ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची ते तळून खातात. कधी? संध्याकाळी तुम्ही घरी जेवणच नसतात 2 टाइम. काय बोलतीन काय नाही. तुझी आणि जीभ मिरच्या कशी खात नाही तुम्ही. तुझी तळलेल्या जीभ मिरच्या कशी खात झडत नाही तुझी? असं बोलायचं ना. तळलेल्या मिरच्या तुम्ही खात नाही. नाही खात म्हणून जमतं का कोमल? सांग मला. जमणार आहे का? बघ आला का आवाज तिकून? मग तेच असं फेकल्यावर जातं. मग तेव्हा काय म्हणायचं, वाया गेलं. हा आता हे आजीला टॉम नव्हता, मला होता. तुम्हाला आता. नाही आजीला होता. तुम्ही बोलले. आजीला होता. आणि आजी ती गोष्ट ऍक्सेप्ट बी करायला पाहिजे. आजीला टॉम नव्हता म्हणून. आजीला सांगू का एकदा मी? करता, काढता, आजी काम करता. तुम्हाला टोमना मारला तुमच्या हा, नाचून. जा. मारला जा. इकडे या, तुम्हाला टोमना मारायला लागली तुम्ही नाचून. मारला मग जा. हा मै नाते मग घ्या 4 शब्द ऐकून आता. काही आपलं काही कुठं जोडायचं. जेव्हा माणूस म्हणतो वाढ आणि तेव्हा ते माणूस खात नाही ना, मग त्याच्या गोष्ट कोणी खात नाही. हा बरोबर आहे ना. मग ते वाया नाही जात. मग आपल्या भाजीमध्ये काही चुकी झाली असेल हे कोण सांगल? पण मिरच्यामध्ये काय होत? तळलेल्या मिरच्यामध्ये काय चुकी कधी असते? मीठ कमी होईल, कधी जास्त होईल, सांगता येतं का? त्या मिरच्यामध्ये मीठ टाकतच नाही. नुसतं तळून काढतं, मिठासंग खातात लोक. लोक आहे का? घरचे घरचे म्हण ना. मग लोक का म्हणतीयस? ते तोंडात आलं मग ते तेच शब्द लावून देतात. आता आजीचा तुम्हाला टोमणं मारला आणि तुम्हाला टोमणं मारलंस तू? काय सांगा मित्रांनो, खरं खरं सांगा कमेंट बॉक्स मध्ये टोमना मारला का नाही कोमलला. मला तर हा मला तरी वाटते तिने टोमना आजीलाच मारलाय. आणि मला मारला असेल तर मला सांगा कमेंट मध्ये, मग बघतो हिला उद्या. काय बघता दररोज तर बघता 5 वर्ष झाली बघून राहिली. आणि हा ड्रेस बघा मी आणलेला आहे. कसं दिसतोय? छान दिसतोय का सांगा? शिवून घेतलाय मी. आणला तर मी ना. हा शिवणारे पैसे कोण देतात? बाहेरून पैसे आले काय? कोण दिले म्हणजे शिवणाऱ्याचे पैसे? कायच बोला मित्रांनो. इकडे बघा ही कोमल रुसून बसलेली थोडी, कारण की तिला संक्रांतीची साडी पाहिजे ब्लॅक कलरची, माझ्याकडे आहे. मागच्या वर्षीची. मग काय तीच घालणार आहे का? हा. नाही ती नाही घालणार मी आज. मग नाही दिवाळीची घालणार. दिवाळीची कोणती आहे? दिवाळीची आता आणलेली नाही का ती. बाप्पा एवढी घालणार ती साडी अशी ट्रेंडिंग वाली? तू कोणती घालणार आहेस? दिवाळीची. दिवाळी थोडीच आहे, मकर संक्रांती ना. मग आम्ही काही धुणे केले काय? दुसरे आहे माझ्याकडे. मग दादानं काल 2 साड्या आणल्या. बाप्पा तुला सांगितलं ना, नवरीवानीच वागता होतो. त्यांनी पहिल्यांदा आलं ना सत्ता म्हणून. नव्या नवरीच काय तुमच्या बायकाला तुम्ही ड्रेस आणला. हा बाबा ठीक आहे, हा. पण मग आता आणताय तर आम्हाला जरा वेगळंच वाटतंय दादा. वेगळं कसं वाटते? पहिल्यापासून आणतात ते. मग तुम्ही तुमच्या बायकाला हे नाही आणले, बाबा, ड्रेस तसं- आणले. हा. महिला आणलं का? काय महिला आणत नाही? आता गावून आले तर मग आता ही ड्रेस घालशील का तू? नाही. मग ते ड्रेसच भेटता इथं. पोरानं ड्रेस आणले, मग मी तुला साड्या आणले. माहिती नाही आम्हाला आणलेले. आईला 2 साड्या आणल्यात बघा. आणि दाखव. नाही मी शिवाय टाकले. शिवायला टाकले का? बाबा ब्लाऊज पण शिवायला टाकली आईने त्याची. मग दादाच म्हणले त्याच्यावर मॅचिंग टाकून दे. चांगलं आहे मला. असंच सोबत सोबत राहा. आणि काय झालंय, तू जायचं तू आज उद्या? जाते ना 16 तारखेला जाईन. मतदान राहिलं ना. मतदान करून जाणार आहे. मतदान आहे 15 तारखेला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, 5:30 वाजेपर्यंत. तर सर्वांनी जाऊन मतदान करा, कारण की मतदान आपला अधिकार असतो आणि तो आपण केलंच पाहिजे. आमच्या घरचे सगळेजण मतदान करणार आहे आणि आम्ही पण तुम्हाला दाखवू त्या दिवशी केलंय म्हणून.
कोणाला केलं हे नाही दाखवणार, फक्त केलं म्हणून दाखव. फक्त आम्ही बोट दाखवून. बरं, नुसतं बोट दाखवणार आहे की मतदान आम्ही केलेलं आहे. ओके, चला आवरलं का तुमचं आता? चला, तिळगुळ बनवायचा आहे, लाडू बनवायची आहे, तर कधी बनवायची ते त्याचा व्हिडिओ बनवायचा होता, तो पण राहून जाईल. हा ना, बाजरी आणायची आपल्याला उद्या भोगीची भाजी करायची. बघूया, भोगीची भाजी पण बनवायची आहे आणि ती खाल्ली पाहिजे. वर्षातून एकदा खावं लागते कोमल ती. मग तीळ लावून भाकरी खावं लागते. तीळ डोक्याला लावायला. तेच ना, आंघोळीचं पाणी ते त्याच्यात पाण्यामध्ये येतातच ना ते. पहिल्यांदा ऐकतोय असं. पहिल्यांदा नाही, पहिल्यापासून उद्या आणि परवा. उद्याचाच दिवस हा, भोगीच दिवशी हा, तिळाचं खूप मानी. हे परत खराब झालं मग. परत दाखवतो आता आभाळाला थंडी वाजायची भया, जॅकेट घालून जा. हो, जॅकेट तर घालून जावंच लागणार आहे मला. आणि बघू कोमलसाठी साडी. आम्ही पण आता ब्लाऊज शिवून होईल का कोमल? नाही हो, ती काही नाही म्हणली. नाही म्हणली बाई. ते नाही, ऐन टायमावर आणून दिलं, मी शिवणार नाही. तुझं काम आहे म्हणून तुला करावंच लागेल. नाही ना, मग बाकीचे असतात ना, आपण एकच गिरायक बाकीचे गिरायक आहेत, त्यांना त्यांचं शिवायचं असेल स्वतःचं, त्यांना स्वतःला नाही. स्वतः काय संक्रांत थोडी असते ना. पहा आता बाई नाही काही. चला मित्रांनो, मला जायचं आहे बाहेर थोडं. मी करतो व्हिडिओचा एंड आता. चला, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बिग बॉस चालू झालेले, तुमचा आवडता कंटेस्टंट कोण आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझा आवडता मी तुम्हाला उद्याचे व्हिडिओ सांगेन, आज तर काही सांगणार नाही. आता व्हिडिओचा करतो एंड. बाकी मतदान पण आलेलं आहे आणि निवडणूक पण आलेली आहे आणि संक्रांत पण आली. संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मतदानच्या दिवशी तुम्ही मतदान करा, एवढंच मी सांगेन. बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.